मग आता नारळ तोडण्यासाठी हात पुढं केला. आता हातानं झटका मारायला नारळ काही तुटनं. मग आता याला वाटलं एके हातानं काही त्याला ताकद लागणं. मग यानं काय केलं की खोडाला दोन पाय अशी पक्के धरले आणि दोन्ही हातानं नारळ सोडायला गेला. आता एक झटका मारला तुटणं, दोन झटके मारले तुटणं, ताकद लागणं. मग जोरात झटका मारायला गेला. ते खोडाला जे पाय पक्के धरले होते की नाही ते नारळ तर काही तुटलं नाही, पण ते खोडाचे याचे पाय सटकले. आता नारळाच्या झाडाचा आकार कसा असते, वर गेल्यावर असा असते की नाही, आहे की नाही. ती पुन्हा त्या खोडाकडे पाय करायला तो पाय जाईन. आता अवघडच प्रश्न झाला की आता वर नारळ आहे, नारळ तुटणं आणि बाजूला खोडाला पाय करावं पुन्हा झाडावर चढाई करण्यासाठी तर पाय पूर्ण. आता काय करावं, खाली बघितलं, अरे बाप रे, खाली बघितले डोळे फिरले ना. आता हात जर सोडले तर आपलं काहीच नाही, घरी नारळ राहतील बाजूला, आपलंच गतोडं बांधून घेऊ. मग काय करावं, मध्ये होती उंटावाला जावं लागला. नेमकं त्या कोकणामध्ये सर्कस आलेली होती आणि ती सर्कशीत काम करायसाठी उंटावाला एक जाऊ लागला. यानं आवाज दिला, अहो उंटावाले उंटावाले इकडे या. त्यानं इकडे तिकडे पाहिलं, ऐकून ऐकल्यासारखं गेलं, पुन्हा चाललं, अहो उंटावाले मामा इकडे या म्हणे. मग त्यानं बघितलं कोणीच दिसेना खाली. अहो कुठे कोण आहे आवाज द्यायला ते, अहो वर बघा हो. मग त्यानं वर पाहिलं, अरे वर काय करायली म्हणे तुम्ही झाडाला, तिथं काय चहा प्यायला गेली काय वर. म्हणे हो काय करावं, नको ते उपद्याव करायला गेलो. माणसानं जास्त हाव धरली की असं होते म्हणतात, आता कळालं म्हणे मला. मग म्हणे मला खाली उतरून घ्या, मला काम आहे म्हणे, मला सर्कसचा टाईम झाला आहे आणि मला वेळ नाही. अहो मामा ऐका हो, नाही तर इथंच जर मी 3-4 दिवस असंच लटकून राहिलो तर मग सत्यनारायण मी बायको घरी आल्या आल्या करेल हो. मग अहो मामा ऐका हो, बरं तुम्हाला पैसे देतो काय, नाही म्हणे मला वेळ नाही, मला सर्कशीत जायचं, मला काम आहे. अहो मामा तुम्हाला 5,000 देतो, नाही मला जायचं आहे. अहो तुम्हाला 10 देतो, नाही मला वेळ नाही, नाही म्हणलं ना. अहो मामा तुम्हाला 20,000 देतो, मला खाली उतरून घ्या ना. आता याला वाटलं माय तिथं सर्कशीमध्ये दिवसभर काम करा, 1,000-2,000 रुपये मालक देते, आहे की नाही. इथं याला नुसते खाली उतरून घ्यायची 20,000 भेटायले, त्यालाही पाणी सुटलं तोंडाला. ती उंटावाला तयार झाला. मग याच्या बरोबर याच्या पायाच्या खाली त्या उंटाला त्यानं उभं केलं. आता उभं केल्यानंतर काय झालं की हात पुरणत म्हणून यानं ते उंटावर उभा राहिला, कोण उंटावाला माणूस, आणि उंटावर उभा राहून त्याच्या खालच्या तळपायाला धरू लागला.